नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे। शिवराज सिंग चौहान यांनी याबाबत मोठा खुलासा केलेला आहे, मोठा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता जाहीर होण्यापूर्वी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे। त्यांनी दरवर्षी 1.7 लाख कोटी रुपयाचे खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव मांडला आहे। म्हणजे शेतकऱ्यांना जे खत घेण्यासाठी अनुदान दिले जाते ते अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हा बदल अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल मानला जात आहे। यामुळे शेतकऱ्यांना खते खरेदी करण्यात अधिक स्वातंत्र्य आणि पारदर्शकता मिळणार आहे। पीएम किसान निधी योजनेचे शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे। ही योजना आता केवळ 2000 रुपयापुरती मर्यादित राहिलेली नाही, परंतु शेतीच्या शाश्वततेचा व स्वावलंबीतेचा पाया बनली आहे। दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या पुसा कृषी विज्ञान मेळाव्यात शिवराज सिंग चौहान बोलत होते। त्यांनी हा मोठा खुलासा त्या बैठकीत केलेला आहे। सध्या युरियाच्या एका पिशवीची प्रत्यक्ष किंमत अंदाजे 2400 रुपये आहे, परंतु सरकारी अनुदानामुळे शेतकऱ्यांना ती फक्त 265 ते 270 रुपयांना मिळते, असेही कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की जर हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे पाठवले गेले तर शेतकरी त्यांच्या पिकासाठी कोणते खत आणि किती प्रमाणात खरेदी करायची हे स्वतः ठरवू शकतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। म्हणजे जे खत अनुदान कंपन्यांना किंवा दुकानदारांना देत होते ते अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी ठरवू शकणार आहे की त्यांना त्यांच्या पिकासाठी कोणते खत आणि किती प्रमाणात खरेदी करायची आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।